निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला सुधरू नका. हालेलुया. आपल्या देवाचं वचन असं सांगते की सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा म्हणजे काय की आपण प्रत्येक गोष्टीत आपण आनंदित राहिलं पाहिजे. आपल्या सुखात किंवा दुःखात कोणत्याही क्षणी आपण आहे ना आनंदित असायला पाहिजे, ना की खचून गेलं पाहिजे. कारण देवाची इच्छा अशी नाही की आपण खचलं पाहिजे किंवा आपण ते विचार करत बसलं पाहिजे. कारण सगळे विचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सैतान आपल्या मनामध्ये घालतोय. पण देव आपला असा नाही की बाबा की देवाला आपल्याला खुश बघायचं आहे. त्यासाठी आपण सदा आपण प्रार्थना केली पाहिजे, देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे आणि सदा म्हणजे हाक मारली पाहिजे देवाला. आणि देवाचं वचन म्हणते की मागा म्हणजे मिळेल, मत्ते 7:7 मध्ये. आणि देव म्हणते की आपल्याला मागा, म्हणजे तुम्ही मागा माझ्याकडे म्हणजे मी तुम्हाला देतो. आणि ह्याच आपण आता तिने बोलले की मला सुट्टी पाहिजे होती, पण देवाने त्यांची हाक ऐकली. त्यांनी मागितलं देवाकडे आणि त्यांना ती देवाने दिली सुद्धा. दुसरं वचन असं सांगते निरंतर प्रार्थना करा. आपण प्रत्येक स्थितीत आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्याला प्रत्येक स्थितीत म्हणजे आपण बसता उठता म्हणजे सतत आपण दिवसभर प्रार्थना नाही केली पाहिजे. त्यामध्ये कसं तुम्ही प्रत्येक आता सिच्युएशन मध्ये म्हणजे कसं आता कोणता असं म्हणजे सकाळी आपण झोपेतून उठतोय, त्या टायमाला झोपेतून उठल्या फर्स्ट आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे की त्याला आपल्या नाकपुड्यात श्वास ठोकलेला आहे. आणि तसंच आपण जेवत असताना किंवा आपण वॉकिंग प्रेयर सुद्धा करू शकतो. जर आपण कुठं जर आपल्याला टाइम नसेल तर आपण काम करत करत सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो. असं नाही की बाबा त्यासाठी आपण एक टाइम दिला, देवाचा टायमिंग द्यावा, त्यासाठी एक वेगळा टाइम ठरवावा. पण बाकी गोष्टीत आपण धन्यवाद दिलेच पाहिजे. कारण धन्यवादाशिवाय आपल्याला म्हणजे धन्यवाद ही अशी गोष्ट आहे की देवाला ती आवडते. कारण आपण देवाला सगळ्या गोष्टीकडून म्हणजे उपकार स्तुती करतोय त्याची. आता तिसरं वचन असं सांगते की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. मग देवाचं वचन या दोन्ही मधून हेच सांगते की देवाची इच्छा हीच आहे की आपण आनंदित असलं पाहिजे. जेव्हा आपण प्रार्थना करतोय त्या टायमालाच आपण आनंदित राहू शकतो. कारण ही गोष्ट त्याच्यावरच आधारित आहे. कारण देवाचं प्रोटेक्शन आपल्यावर येतंय. कारण कोणतेही संकट असू दे किंवा काय, त्याच्यामध्ये देव आपल्या बरोबर सोबत असतोय आणि तो आपला प्रेझेन्स प्रत्येकाबरोबर दाखवतो. असं नाही की बाबा प्रत्येकावर वेगळं तसं नाही. प्रत्येकावर सेम असतं लक्ष देवाचं. त्यामुळे आपण देवाच्या इच्छेप्रमाणेच राहिलं पाहिजे.